सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय पोलीस पाटील सोमनाथ ठाकरे साहेब आपण याचा अभिमन्यू तरे साहेब आपण याचे दोघांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण करत आहोत। स्वर्गीय काशीनाथ बालू ठाकरे टॉस बॉक्स मध्ये मुकेश पाटील यांचं शुभ आगमन होत आहे। आपलं हार्दिक स्वागत आहे। कालुराम भोईर सोनादेवी टेमगर टीमचे कॅप्टन आपल्या सोबत जोडत आहेत। सोमनाथजी ठाकरे पोलीस पाटील ठाकूरपाडाचे जबरदस्त व्यक्तिमत्व एक उत्कृष्ट क्रिकेटपटू देखील आहेत। दोन्ही टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत पाहुण्याने। हेड अँड टेल असा हा कॉइन आहे। अभिमन्यू तरे कालुरामचा कॉल आहे। हेड असा कॉल आहे आणि हेडच आलेला आहे। फक्त निर्णय सांगायचा आहे कालुराम। आपल्या संघासाठी शुभेच्छा। बॅटिंग घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा सुरई टीम संघाला आपण शतरक्षण करताना बघणार आहोत मैदानामध्ये। तर मॅन ऑफ द मॅच देणार आहोत या व्यासपीठावर मुकेश पाटील आपण जायचंय। सन्माननीय पाहुण्यांचे शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच वेलकम रवी भांबरे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। नक्कीच सन्माननीय सोमनाथ ठाकरे साहेबांना विनंती असेल की आपण ट्रॉफी आपल्या शुभ हस्ते द्यायचे मॅन ऑफ द मॅचची। टीमचे कॅप्टन मुकेश पाटील या मॅचचे मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत। यतीश ठाकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली सुंदर अशी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी। मुकेश थांबायचं आहे, हा ठाकूरपाड्याचा शो आहे। आणि अभिमन्यू तरे आपण आपल्या शुभ हस्ते कोल्ड्रिंक्स द्यायचे। चंद्रकांत पाटील चंदू भाई यांनी आम्हाला कोल्ड्रिंक स्पॉन्सर केलेला आहे। चंदू बाबा बॅक टू क्रिकेट। आणि प्रमोद आलेला आहे व्यासपीठावर। प्रमोद यांच्याकडून 500 रुपये। ओ हो हो 500 रुपये इथे बक्षीस दिला जात आहे मुकेशला। अजून कोणाला काही द्यायचं बाकी असेल तर सांगा, नाही तर आमचे मोहन दादा भोईर तयारीमध्ये आहेत कॉम बॉक्स मध्ये। ओ टू कॉमेंट्री बॉक्स। हॅलो हॅलो आवाज। थँक्स धन्यवाद संदेश। सर्वांना खूप खूप प्रथम माझ्या वतीनं शुभेच्छा। आज 40+ सिनियर फॉर्मॅटच्या माध्यमातून अष्टविनायक ठाकूरपाडा आयोजित स्वर्गीय विनायक स्मृती चषक 2025 या स्पर्धेमधून मला समन्वय कक्षामधून बोलण्याची संधी प्राप्त झाली, त्याबद्दल आयोजकांचं मनापासून आभार। जाऊया आपण मैदानाकडे। दोन संघामधून एक बिग मॅच, कडा संघर्ष, कडा मुकाबला, काटो की टक्कर, दो विकेटों में जबरदस्त धुमशान। अतिशय अटीतटीचा सामना प्रेक्षकांच्या भेटीला। कालवार संघ या स्पर्धेतनं बाद। दुःखाचं थोडंसं सावट कालवार संघावर। नमस्कार रमाजी मुकेशजी। बरोबर कवा बी सीजन सोडताना लगेच येतात 2 मॅच खेळताना पाला डबल रेकॉर्ड नाही जिंकला। टेमगरनी बॅटिंग घेतली। ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड बॅट फर्स्ट। नाणेफेक 2 संघामधून झाली। एका बाजूला सोनादेवी टेमगर तर दुसऱ्या बाजूला जयदुर्गा सुरी। सन्मानी व्यासपीठावर काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी, नामांकित मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। आणि खऱ्या अर्थानं नुकतंच ज्यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालंय पोलीस पाटील संघटना आणि त्या पोलीस पाटील संघटनेच्या माजी व्हाईस प्रेसिडेंट सोसवारी भिवंडी पोलीस पाटीलची संघटना होती, त्या संघटनेचे माजी अध्यक्ष सन्माननीय सोमनाथजी ठाकरे या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत। आणि ऑर्गॅनिक कमिटीच्या वतीनं अर्थात आयोजकांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केला जातोय। तुम्हा आम्हा सर्वांची संस्कृती आहे अतिथी देव भव। सन्माननीय अभिमन्यू पदू तरे माजी सदस्य ग्रामपंचायत सरवली आणि ठाकूरपाडा ग्रुप ग्रामपंचायत यांचं देखील यश
व्यासपीठावर या संस्कार मंचावर शुभ सन्मान केलं जात आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाळ आणि खऱ्या अर्थाने नेहमीच्या स्पर्धेचे गोड आठवण राहील असा एक मोमेंटो आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचं सन्मानाने स्वागत केलं जाते. आणि त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर खऱ्या अर्थानं रेग्युलर ग्रामीण क्रिकेट ज्यांना गाजवलं 40+ फॉर्मॅटमधून देखील अतिशय उत्तम दर्जाची आपण ज्यांची कामगिरी पाहिली ते आमचे सन्मान्य माझे बंधू रवींद्र भांबरे यांना देखील आपण करूया आजच्या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. खऱ्या अर्थानं या पंचक्रोशीमधून क्रिकेटचं वेळ ज्यानं लावावं असं व्यक्तिमत्व या व्यासपीठावर क्रिकेट फेस्टिवल, क्रिकेटचा बिग इव्हेंट, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा जुनून, क्रिकेटचा जल्लोष आणि क्रिकेटची जत्रा. सन्मानी व्यासपीठावर उलन काशीनाथ ठाकरे साहेब उपस्थित आहेत. समाजसेवक तथा सुप्रसिद्ध उद्योजक ठाकूरपाडा यांना देखील आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित दत्ताजी तरी यांच्या शुभ असते त्यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर या संस्कार मंचावर केलं जात आहे. निश्चितच ही स्पर्धा संपन्न होण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा आहे या स्पर्धेसाठी ज्यानं तन मन धन आम्हाला अर्पित केलं, आर्थिक सहकार्य बॅक टू नाऊन क्रिकेट. जाऊया मैदानाकडे. दोन दिग्गज संघात जबरदस्त सामना प्रेक्षकांच्या भेटीला. ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड बॅट फर्स्ट, एक धाडसी निर्णय आपण पाहतो या ठिकाणी टेमगर संघाचा पद्माकर फॅम टीम. तर सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये डावखुरा फलंदाज दीपक, नॉन स्ट्राईकसाठी दिनेश. सलामी गोलंदाज सूर्य संघाचा. पहिला चेंडू अक्रॉस द ऑन साईडचा पटका साधला, चेंडू जातो मिड विकेटला. आउटफील्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण मिळतं. एक धाव. एक धावेने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन झालं. धावसंख्येत बिनबाद 1. ओव्हर क्रमांक पहिलं, वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं, संघाच्या वतीनं पहिलं षटक गोलंदाज सुरेश. आज गावदेवी वेळे या संघाला देखील आपण इन ॲक्शन मधून पाहणार आहोत. गावदेवी अंजूर देखील आजच्या स्पर्धेमध्ये इन्व्हॉल्व असेल, सहभागी असेल. पुन्हा एकदा गोलंदाज सुरेश लॉंग रन पंचांना क्रॉस करतो. रॅटाम ओव्हरचा मारा. आता मात्र थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता. ऑन दी खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू बॅटची आउटसाईड एज घेऊन जातो. शॉट थर्डमॅनला. इनफिल्डमधून चांगलं क्षेत्ररक्षण मिळतं. फक्त आणि फक्त एक धाव. या एक धावेनं दिनेश देखील आपलं स्वतःचा अकाउंट ओपन करतो. धावसंख्या होते 2. बिनबाद 2. ओव्हर क्रमांक दुसरं, वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं. क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष. स्वर्गीय विनायक स्मृती चषक 2025 स्पर्धेला प्रारंभ सुरुवात आगास प्रतिवर्षाप्रमाणे अतिशय दमदार आयोजकांच्या वतीनं आपण पाहतोय. पर्व 11. हाना करताना मात्र नकार दिला जातो. एकच धाव कंप्लीट होती. एकदम संघाची धावसंख्या 3. या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं डीजेची व्यवस्था अतिशय उत्तम दर्जाची, अप्रतिम, सुरेख, सुंदर. डीजे गणराज माझे परममित्र, माझे बंधू गणेश. चला दादा, बेल घेऊ नका. तुमच्याकडे, आमच्याकडे नाही. आता मात्र अतिशय चांगला फटका साधलाय. 1 बॉन्स एका टप्प्याने निश्चित चेंडू स्केअर ऑफ विकेट. शॉर्ट पिच दिली होती. अकोट टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज शप्पल झाला. ऑन साईडचा बिग ब्लॉक, चांगला फटका त्याचा बॅटमधून सदला आणि एका टप्प्याने चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार. चौकार संघात धावसंख्या वधारली, सजली, नटली, फुगली, बहरली. धावसंख्या बिनबाद 7.
हॅलो पोचले पोचले साहेब हे होतं नाही ते सत्याचा सत्या ना पत्ता झाला नालाय चेंडूला बिघेड घेण्याचा प्रयत्न होता प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर मात्र चेंडू आऊट चेंडू बॅटची आऊटचा एज घेऊन जातोय शॉट फाईनला एक धाव घेण्याची संधी एक धावणी संघाची धावसंख्या एकने पुढे सकते धावसंख्या होते ती 8 बिनबाद 8 ओर क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकांना गोलंदाज सुरेश चला पुढील दोन संघाचे कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतरीमध्ये राहा गावदेवी अंजूर आणि गावदेवी वेळेवर या वेले संघ वेळेवर उपस्थित आहे धन्यवाद चेंडूला पुलचा फटका आहे निश्चित चेंडू थोडासा लँड निश्चित झालेला आहे सेफ लँड होतो चेंडूचा मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव घेण्याची संधी दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट 2 धावांनी संघात धावसंख्या दुहेरी अंकेमध्ये प्रवेश करते धावसंख्या बिनबाद 10 ओव्हर क्रमांक पहिला संपतंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि जिंदाबाद सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट धावसंख्या आपण पाहतोय सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाही आहे क्रिकेट फेस्टिवल क्रिकेटचा बिग इव्हेंट क्रिकेटचा बिग शो प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी देखील अतिशय थाटामाटात या स्पर्धेचं आयोजन स्वर्गीय विनायक स्मृती चषक 2025 पर्व 11 खऱ्या अर्थानं मनुष्य जीवनाचा प्रवास करताना मनोमंथनापेक्षा आता मनोरंजनाची आपल्याला जास्त गरज आहे आणि तेच मनोरंजन तेच एंटरटेनमेंट आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहतोय पुढील दोन संघाचे कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतयारीमध्ये राहायचं आहे और क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिला सांगितलं दुसरं गोलंदाजी तो मुकेश शॉट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला होता फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं तुमच्याकडे जे अस्थिर असतं तुमचं फुटवर्क तुमचं टायमिंग तुमची नजर अंदाधुंदी खेळण्याचा प्रयत्न ज्याला आपण ब्लाइंड स्ट्रोक म्हणू शकता डोळे झाकून मारण्याचा प्रयत्न डोळे झाकून फक्त आणि फक्त एक चांगलं स्वप्न पाहू शकता लॉंग रनअप पंचांना क्रॉस करतो राईट आर्म ओव्हरचा मार करताना गोलंदाज मुकेश मिस टाइम स्ट्रोक शॉट फाईनला क्षेत्ररक्षक दक्ष आहे खऱ्या हाताने फटका मारण्यासाठी तुमच्याकडे प्लेसमेंट फार महत्त्वाचं असतं चुकीचा फटका साधला चेंडू शॉट शॉट फाईनला अतिशय उत्तम दर्जाने जेल कॅरी केलं गेलं महत्त्वाची पहिली विकेट पहिल्या विकेटचं पतन पहिला फलंदाज तडीपार डगआउटला खेळाडू कक्षामध्ये नेक्स्ट बॅट्समन कोण आला अजय पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर बोहळ्यावर पंचांकडे गाडी घेतो राईट आर्म राऊंडचा मार करताना मुकेश कॅप्टन संघाचा हलक्यात बॅट फक्त आणि फक्त चेंडूवर थोडासा डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय ताकदीपेक्षा खऱ्या अर्थाने युक्तीचा उत्तम वापर मैदानाच्या आतमध्ये करताना फलंदाज 2 धावगणीची संधी झाली 2 धावणी स्वतःचा अकाउंट ओपन केलं आणि या 2 धावणी संघात धावसंख्या 2 पुढे सगळी धावसंख्या होती 1 बाद 12 ओव्हर क्रमांक दुसरं अरे वाह 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 क्या बात आहे ऑन सेटचा फटका सजलाय चेंडू मिड विकेटला येतोय एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न
क्षेत्रक्षक थोडंसं तंबल झाला आणि दोन्ही फलंदाज आपण थोडेसे दक्ष पाहिले आणि ज्या ठिकाणी एक धाव आहे तिकडे 2 धावा त्यांच्या माध्यमातून कन्वर्ट झाल्या. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 14. आज खऱ्या अर्थानं अतिशय चांगला चेंडू प्रथम उत्तम चेंडूची फेक स्विंग इन मिस परिपूर्ण बीट होताना फलंदाज. मित्र तुम्हा सर्वांसाठी आज ब्रेकिंग न्यूज आहे. अतिशय आनंदाचा दिवस आहे. तुम्हा सर्वांचे अतिशय चाहते भिवंडी सिनियर 40+ संघाचे सर्वात अष्टपैलू खेळाडू माझे परममित्र वीर तानाजी दापोडे संघाचे अर्थात अष्टपैलू असे खेळाडू आणि मला वाटतं कुल कॅप्टन मान्य श्री ज्ञानदेवजी पाटील यांचा जन्मदिवस आहे. आज त्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवो. आई कामाख्या देवी त्यांना उदंड आयुष्य देवो. आई वराळ देवी त्यांना उदंड आयुष्य देवो. आणि सिनियर 40+ सर्व संघांच्या वतीनं त्यांना जन्मदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. सर्वांनी ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष भेटून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचं माझ्या वतीने देखील मनस्वी आभार असं म्हणणं ज्ञानदेव पाटील यांचं आहे. धन्यवाद. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. 2 दिग्गज संघामध्ये जबर सामना प्रेक्षकांच्या भेटीला. एक संघ असा आपण पाहतोय ज्या संघाची दादागिरी सिनियर 40+मध्ये मात्र त्या संघाला पराभूत करण्याची किमया देखील या संघामध्ये असे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सोनादेवी टेमगार काय झालं दादा घरचा काम पहिले सगळी रुसली तरी चालतील पण ती नाही रुसली पाहिजे. डिसिप्लिन इज डिसिप्लिन. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं कुठंतरी थोडंसं नियमांचं उल्लंघन झालेलं आहे. खऱ्या अर्थानं ऑन मॅचमध्ये मोबाईल वापरणं चुकीचं असतं आणि ॲक्झॅक्ट मला वाटतं कुठंतरी चूक सूर्य संघाच्या माध्यमातून झालेली आहे आणि त्या अनुषंगानं त्यांना 2 धावांची पॅनल्टी. चला सामन्याला सुरुवात करा. 2 धावांची पॅनल्टी. डिसिप्लिन इज डिसिप्लिन. खेळामध्ये नियमावली फार महत्त्वाची असते. चला प्लीज थोडंसं तो बेल कमी घ्या स्पीडअप करा. धावसंख्या ॲड केल्या 2 धावा. पॅनल्टीच्या धावा देखील आम्ही ॲड करतो. दोन्ही संघाचे कॅप्टन पण लक्ष द्या. धावा 20 धावपालकावर. पुन्हा एकदा गोलंदाज सुनील आहे ना. सुनील ॲक्प्रस डिलिव्हरीचा गोलंदाज. बॅक टू बॉलरचा मारा. आपल्या फॉलो थ्रोमध्ये चेंडूला उत्तमरित्या कलेक्ट केलं होतं. फेक देखील उत्तम केली होती. मात्र खऱ्या अर्थानं अतिशय चांगली रनिंग बिटिंग आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये आणि सहज गती आपल्या पॉपिंग किलोमीटर पोहोचताना फलंदाज अजय चौधरी.
खाता दोन दोन लावायची जाऊन दे दोन बाहेर बोलून यावाचा होता ना तो जिंकताव त्यांच्या बरोबरला त्याला सांगायचं त्याला काही समजत नाही. लॉंग रनअप पंचांना क्रॉस करतोय. राटा मोरचा मारा करताना गोलंदाज सुनील. एक्सप्रेस डिलिव्हरीचा सूर्य एक्सप्रेस म्हणून खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे सुनील वेगवान गोलंदाज. चेंडूला फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. ओव्हर क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे. क्रिकेट प्रतिबल आणि क्रिकेटचा बिग इव्हेंट आपण पाहतोय. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची स्पर्धा. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर काटा. अतिशय अप्रतिम उत्तम फटका. व्हरी नाईस स्ट्रोक, व्हरी वंडरफुल स्ट्रोक. ज्या फटक्याची नितांत गरज तो फटका आपण फलंदाज अजयच्या बॅटमधून पाहिला. खाली क्षेत्र चेंडू थर्डमॅन सिमरच्या क्लिअर करतोय. चौकारातून चौकार संख्या धावसंख्या 4 पुढे सरकते. 25 एक बाद 25. चेंडूची फेक करा जुन्या मैदानामध्ये. आयोजक 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 जेवायला चाललं काय आहे ना. अंजूर विपक्ष गावदेवी वेळे दोन्ही संघाचे कॅप्टन चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. फुलेंचा चेंडू तो ऑन साइडचा फटका. लाईव्हला जाते ना भाई, लाईव्हला जाते. एकंदरीत 2 धावा या 2 धावांनी संघात धावसंख्या 27. ओव्हर क्रमांक 3 अगेन्स्ट पुन्हा एकदा सुनील. डावखुरा फलंदाज दीपक. आता मात्र हा चेंडू देखील थोडासा स्क्वेअर आहे. आउट ऑफ स्टंपच्या बाहेरचा पंच देतील. वाईटचा इशारा. एक धावेचा निर्वाळ. धावसंख्या 28. चेंडूला सुंदर ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. चेंडू मिडापूरून लॉंग ऑफला येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्डमधून. मात्र 2 धावा घेण्याची संधी. या 2 धावांनी संघाची धावसंख्या दोन्ही पुढे धावसंख्या होती ती 30. ओव्हर क्रमांक 3 अजूनही प्रगतीपथावर सुनील याचं. हरिभक्त पारायण सन्माननीय बलिराम महाराज यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनापासून स्वागत. वारंवार चुका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वारकरी संप्रदायाचा वसा जपणारे व्यक्तिमत्व मान्य श्री बलिराम महाराज यांसाठी शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून स्वागत.
चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन जातोय. नॉन स्टॉप रिझन सीमारेषे बाहेर जाणारा नेत्रदीपक चौकार. लक फॅक्टर नशिबाचा म्हटलं तर बावगट अंडा नाहीये. हॅलो, धन्यवाद डीजे. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतरीमध्ये राहायचं आहे. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपतात दोन्ही संघाचे कॅप्टन आम्हाला जॉईन हवेत. अन्यथा जो संघ उशीर करेल त्याला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. चेंडूला हलक्यातपणे फक्त आउटड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, चेंडू मिडऑफला जातोय. आउटफील्डमधून चांगले क्षेत्ररक्षण, 2 धावा घेण्याची संधी. या 2 धावांनी संघाची धावसंख्या दोन्ही पुढे सकते. धावसंख्या होती ती 37. तिसरा आउट नाही ना, धावसंख्या 37. ओव्हर क्रमांक तिसरं संपते. 3 षटकांची धावसंख्या 1 बाद. बघा, सोनाली टेमघर संघाकडे सर्वात महत्त्वाचं जे आश्रय बॅटिंग लाईनअप, अजूनही भरपूर फलंदाज त्यांच्याकडं आहेत. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. एका बाजूला गावदेवी अंजूर आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी वेगळे. एकाच पंचक्रोशीचे निश्चितच दोन्ही संघांना एकमेकाचे डाव माहीत असतील. यात नो डाऊट हा सामना खऱ्या अर्थानं अतिशय रंगतदार आणि चुरशीचा होईल. भिवंडी क्रिकेट असोसिएशन सिनियर 40+ या संघटनेचे पंच आपण पाहतोय. स्ट्रायकर पंच सध्या सुरेश गरात, स्क्वेअर लेग पंच भाऊ पाटील, या स्पर्धेचे मुख्य पंच सुनील म्हात्रे. अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र चेंडूला स्वीप केलाय. चेंडू जातोय शॉर्ट फाईनला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता. फलंदाज शप्पल झाला. ऑन सेटचा फटका देखील चांगला सजला होता. मात्र चेंडू शॉर्ट फाईनला जातोय. आउटफील्डमधून ते सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण झालं. मात्र याच दरम्यान 2 धावा काढण्याची संधी. अजयच्या बॅटमधून चांगल्या धावा. पुन्हा एकदा थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता. पुल काढण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये निश्चित संपर्क साधता आलं नव्हतं. मात्र लक फॅक्टर म्हणावं लागेल. चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. फटक्यामध्ये खऱ्या अर्थानं ताकद किंवा टायमिंग व्यवस्थित साधता आलं नव्हतं. वेलकम वेलकम. सन्मानित गणेश तरी यांचं देखील शुभ आगमन झाले. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं देखील मनस्वी स्वागत. स्वर्गीय विनायक ठाकरे स्मृती चषक 2025 या स्पर्धेमधून तुमचं मनस्वी स्वागत. आपण देखील या आमच्या मुख्य व्यासपीठावर, या संस्कार मंचावर आमच्या स्टेजची शोभा वाढवा. अतिशय चांगला फटका. शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं, चेंडू सुंदरसा टॅप केला. चेंडू जातो थर्डमॅनला. खराब क्षेत्ररक्षण. चुकीला माफी नाहीये.
अति घाई आणि संकटात नाही. खऱ्या अर्थानं पहिली धाव अति वेगानं प्राप्त झाली होती, मात्र दुसऱ्या धावेचा मोह आवरता आला नाही आणि दुसरी धाव घेताना महत्वाचा फलंदाज धावचीत बाद. अजय अजयच्या बॅटमधून आपण चांगली खेळी पाहिली. 21 धावा, एक उपयुक्त 23 धावा, एक उपयुक्त खेळी संघासाठी. मात्र 21 धावा करताना 11 चेंडू ज्याने पेस केले, त्यामध्ये खणखणीत 4 चौकार. उत्तम दर्जाची फलंदाजी. नेक्स्ट बॅट्समन गुरु हो जाओ शुरू. गुरु मात्र आधी केली एक संघातील महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. मधल्या फळीतील अतिशय उत्तम दर्जाचा फलंदाज. खरं तर नेहमीच त्याच्या बॅटमधून देखील चांगले फटके आपण पाहत असतोय. आणि बघा या ठिकाणी देखील सोनादेवी टेमघर संघाला मोठ्या फटक्यांची गरज आहे. ते फटके गुरु याच्या बॅटमधून येतील का? गोलंदाज सज्ज. ॲक्प्रास डिलिव्हरचा चेंडू, वेगवान चेंडू बीट करतो फलंदाजाला. अनएक्सपेक्टेड उचली घेतलेला चेंडू फलंदाला व्यवस्थित मारता आला नाहीये. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज कमलाकर. ब्लॉक होलमधून टाकलेला चेंडू तितक्या सर्वांनी चेंडू सुंदरसा फ्लिक केला ऑन साईडला. चेंडू जातो शॉर्ट मिड विकेटला. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न जोपर्यंत सुनील याच्या माध्यमातून चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्नामधून महत्त्वाची विकेट धावचीत बाद. दीपक याची खेळी संपुष्टात. मात्र 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 50 आणि विजयासाठी 51 धावांची गरज. चला पुढील 2 संघाचे कॅप्टन आपण लगेच टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन जो संघ उशीर करेल त्या संघाला कदाचित पॅनलाइज केले जाईल. नारायण भाऊ चला. अनिल दादा, अंजूरचा कॅप्टन कोण आहे? संदेश. ओके मी घेतो. उपस्थित मान्यवरांमध्ये खऱ्या आता नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं होतं, वारकरी संप्रदाय ज्यानं या परिसरामधून जपला, वारकरी संप्रदायाचा प्रसार ज्यांनी केला ते आमचे आदरणीय बलराम महाराज माळी यांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते महत्त्वाच्या सामन्याचं नाणेफेक करायचं आहे. गावदेवी अंजूर संघाचा कॅप्टन आम्हाला जॉईन झालेला आहे. प्रतिस्पर्धी संघ सॉरी अंजूरचा राहिले वेल्याचा. संजू ये बाबा या लवकर या. श्याम आहे का? दोघांची बॉडी लँग्वेज एकच आहे ना, त्याच्यामुळे श्याम ना राम. स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. एक स्पेशल कॉईन या स्पर्धेसाठी या ठिकाणी बनवलेले आहे, खास दुबईवरून आणले मी. बघा हेड आणि टेल. कोण बोलतो डिसाईड करा. शांभू काय म्हणणं आहे? हेड. चला रॉंग झाला. सीमेचं उल्लंघन. चला खाली नाही गेला पाहिजे, इथंच पडला पाहिजे.
हेड असं म्हणणं होतं ना एक्झॅक्ट मला वाटतं तेच पडतंय. मान्यवरांचं खूप खूप आभार. मान्यवर आपण पुणेच करतो, मान्यवर कक्षाची शोभा वाढवा. श्याम भाऊ, नाणेफेक तुमच्या बाजूने लागलेली आहे, काय निर्णय? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा काही मुख्य उद्देश? समोरच्या संघाला कमीत कमी धावेमध्ये रोखण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या तालुका क्रिकेटमध्ये बरेच स्पर्धा झाल्या, या स्पर्धेमधून तुमच्या संघाचा परफॉर्मन्स कसा आहे? हाही चांगला परफॉर्मन्स, पण अजून आपण जर समोरच्या संघाचा विचार केला तर सर्वात महत्त्वाचं या संघाकडे एक महत्त्वाचं आश्रय तर बॅटिंग लाईनअप या संघाकडे उत्तम दर्जाची आहे. मात्र ह्या संघासमोर आपण प्रथम क्षेत्ररक्षण करता आणि या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी 40पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. त्यासाठी कोण उपयुक्त गोलंदाज असतील का ज्यांच्याकडनं चांगली अपेक्षा आहे? मच्छिंद्र आहे, मी आहे, संदीप मणेरा आज नाही आहे, पण त्याच्या जागेवर अनिल पटेल किंवा विजय मणेरा असेल, सचिन भगत पण आहे. तालुका क्रिकेटमध्ये बऱ्याच स्पर्धा झाल्या, मात्र सर्वात हटकी स्पर्धा आपण या ठिकाणी आज पाहतोय. अतिशय उत्तम दर्जाचं आयोजन अष्टविनायक ठाकूरपाडा यांच्या माध्यमातून पर्व 11 ही स्पर्धा कशी वाटते? स्पर्धा खूप सुंदर आहे आणि आयोजन नियोजन इथं खूपच सुंदर असते, त्याच्यामुळे इथे खेळायला खूप मजा येते. हा सामना रफ अँड टफ होईल. नक्कीच. ऑल द बेस्ट. मित्र, नाणेफेक हरली, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, नाणेफेक तुझ्यासाठी महत्त्वाची होती. होय. हरलात, कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 50+. वा, क्या बात आहे. 50+ या धावा निश्चित चांगले सेफ असतील, मात्र त्या धावा करण्यासाठी फलंदाजी फार महत्त्वाची आहे आणि आपल्या संघामध्ये कोणते ट्रम्प कार्ड फलंदाज असतील की ज्यांच्याकडे चांगली अपेक्षा आहे? जशी मॅच चालू होईल तसं सिच्युएशन बघूनच आम्ही करणार आहोत. आयोजकांना काय संदेश देणार? खूप सुंदर आहे, त्याही आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांचा फार आभार. संधी फुकाट नाही भेटली, 3,000 भेटले. ओके, 3.5. ओके ओके ओके, दोन्ही ना खूप खूप धन्यवाद. बघा मित्र, या ठिकाणी ब्रेकिंग न्यूज टॉस बॉक्समधून आपल्याकडे आलेली आहे. 2 संघामधून नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कोल लागतो अंजूर संघाच्या बाजूने, ज्याने प्रथम स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि खास करून आमंत्रित केले वेळ या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. तुर्तास मी आपणास घेऊन चालते कॉम्बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज आहेत या स्पर्धेचे मुख्य समालोचक म्हणजे परममित्र, तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज, व्हॉइस ऑफ भादवड, ओ टू संदेश पाटील. हॅलो हॅलो, मनीष आणि विजय ही सलामी जोडी इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय. तर सलामी गोलंदाज संजय, वैयक्तिक पहिला, सांघिक पहिला, संघाच्या वतीनं पहिले करतो गोलंदाज संजय. पद्माकर चौधरी पॅम टीम, फुलेंचा चेंडू ऑफड्राईव्हचा अतिशय चांगला फटका, चेंडू मिडापून लॉग ऑफला जातोय. आउटफील्डमधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण, एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. सन्मान्य निलीजी तरे साहेबांसाठी शुभ आगमन झालेलं, वेलकम वेलकम वेलकम.
अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू, सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट दर्जाचा चेंडू. स्विंग इनवेस परिपूर्ण बीट करताना फलंदाजाला जागेऊन चेंडू फोर्स करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आले नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होती. धावसंख्या स्थिर आहे. गोलंदाज संजयचं मी कौतुक करेन. आतापर्यंत 4 चेंडूमधून ज्यानं फक्त खर्च केले आहेत 4 धावा. अतिशय अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी पॉवर प्लेमध्ये आपले पॉवर पेश करताना गोलंदाज. चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू पुनश्च एकदा हाताळताना गोलंदाज. मधल्या एसटीवरचा चेंडू होता. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. चेंडू पायावर बदलतोय. हलकासा प्रश्न पंचांना विचारला गेला आणि पंच देखील संमत झाले आणि महत्त्वाची पहिली विकेट. बिग ब्लो, मोठा धक्का सूर्य संघाला. ज्याची गोलंदाजी मिस टाइम स्ट्रोक. चेंडूकडे क्षेत्ररक्षक दक्ष. यास वाइल्ड जज कॅच. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. समाप्तीनंतर अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी, खऱ्या अर्थानं संघटकाला विश्वास आणि त्या विश्वासाला पात्र ठरणारी गोलंदाजी. फक्त खर्च केल्या 4 धावा आणि महत्त्वाचे 2 फलंदाज ज्याने बाद केले. नेक्स्ट बॅट्समन बॅटल मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मधून मुकेश. दुसऱ्या षटकाला रंभ प्रारंभ सुरुवात आणि संघातील महत्त्वाचा गोलंदाज. गोलंदाजी धुरा उमेश चौधरी याच्याकडं. लॉंग रनअप. बघा लॉंग रनअपवरून एक जोक आठवला. इंडिया पाकिस्तानमध्ये एक महत्त्वाची मॅच चालू होती. फार फार लॉंग रनअप घेत होते. पाकिस्तानचा खेळाडू इतका रनअप घेत होता की विचारता कामा नाही आहे. तर त्यांची आमचा 100 पावलांचा रनअप घेतो तो आमचा 150 पावलांचा. मग भारताचा एक खेळाडू होता त्यांनी सांगितलं आमचा गेले तर आला नाही. अतिशय चांगला चेंडू, प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. चेंडू सुंदरसा स्वीप केला ऑन साईडला. विजयाच्या बॅटमधून सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम फटका. चेंडू जातो मिडविकेटला. चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त 1 धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या एकने पुढे सकते. धावसंख्या होती ती 2 बाद 5 क्रमांक. दुसरं विजयाचं लक्ष फार मोठं. निश्चित सामन्यामध्ये कमबॅक व्यवस्था तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, ॲग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल. दे दनादन. चेंडू फुटस्तावर मारा. गोलंदाज उमेश. रायटा मोरचा मारा.
अतिशय चांगला फटका, अप्रतिम उत्तम दर्जाचा फटका आपण पाहिला. चेंडू ऑपॉलिकर सुंदरसा ऑफड्राईव्हचा फटका, चेंडू देतो शॉट एक्स्ट्रा कव्हरला, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा पूर्ण. फेक थोडीशी रॉंग झाली. याच दरम्यान 2 धावा काढण्याची संधी, 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 7. 2 बाद 7 ओव्हर क्रमांक दुसरं. गोलंदाज उमेश. विजयाचं लक्ष 51 धावांचं पाठलाग करताना संघ आपण पाहतोय इन ॲक्शन मधून सुरई, जयदुर्गा सुरई. शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, शॉर्ट पिच चेंडू होता, पूल केला. चेंडू येतोय मिडॉनला, चांगले क्षेत्ररक्षण, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, गुरुयाचा थोडासा अंडरआर्म थ्रो. दोन धावा पुन्हा एकदा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 9. येणारे चेंडू 14 आणि विजयासाठी अजून 42 धावांची गरज आहे. निश्चितच समन्वय कमबॅक व्हायचा असेल तर मोठ्या पटक्यांची नितांत गरज आहे. चौकर षटकांची आवश्यकता आहे सूर्य संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, लॉंग रन पंचांना क्रॉस करतो. राईट टार्म ओव्हरचा मारा करताना गोलंदाज उमेश चौधरी. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संघातील महत्वाचा फलंदाज मुकेश. चेंडूला बिगेड घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि फलंदाज लेग बिफोर प्लम केलं जात. नेक्स्ट बॅट्समन येतो राकेश. रेग्युलर ग्रामीण स्पर्धा कित्येक जण गाजवल्यात असा सूर्य संघाचा एक माजी ग्रामीण रेग्युलरचा हा खेळाडू 40+ फॉर्मॅटमधून सध्या खेळताना आपण पाहतो. राकेश याला एक उत्तम दर्जाचा फलंदाज आहे. नेहमीच खऱ्या अर्थानं ज्याच्या बॅटमधून आक्रमक खेळ आपण पाहतोय. फुलेंचा चेंडू लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू, पंच देतील. वाईटचा इशारा, एक धावेचा निर्बाळा. एक धाव्याने संघाची धावसंख्या एकने पुढे सरकते. धावसंख्या होते ती 10. दुहेरी अंकामध्ये प्रवेश. येणारे चेंडू 13 आणि विजयासाठी 41 ची गरज. मिशन इज थोडंसं इम्पॉसिबल झालेलं आहे. सुरेख, सुंदर, अप्रतिम, उत्तम दर्जाचा चेंडू. फलंदाज थोडासा शप्पल जातो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहिला, मात्र चेंडूची लाईन व्यवस्थित त्याला रीड करता आली. मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला नव्हता. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर. येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी आता मात्र अजूनही तब्बल 41 धावांची गरज आहे. संघासाठी थोडासा अवघड झालेलं आहे, दूर झालेलं आहे. येणारे चेंडू 12, विजयासाठी 41 ची गरज. तिसरं षटक निश्चित या स्पर्धेतील एक निर्णायक असेल. तिसऱ्या ओव्हरमधून जर चांगल्या धावा आल्या तर निश्चित सूर्य संघ थोडासा कमबॅक करेल. मात्र तिसऱ्या ओव्हरमधून किती धावा येतात बघूया. तिसऱ्या ओव्हरला प्रारंभ. गोलंदाजी तो अजय, उत्तम दर्जाची फलंदाजी याच मॅचमधून आपण पाहिली. आता मात्र गोलंदाजी कशा प्रकारे करेल अजय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा. डावखुरा फलंदाज विजय स्ट्राईक रोटेट करतोय. पुलेंचा चेंडू तालक्यात मध्ये फक्त चेंडूला थोडंसं ढकलून दिल्यासारखं म्हणावं लागेल. चेंडू मिडऑफला येतोय. एकच धाव. आता स्ट्राईक रोटेट करणे संधी संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड फलंदाज, विस्फोटक फलंदाज राकेश. परिपूर्ण मजल खऱ्या अर्थाने ज्याच्या खांद्यावर असेल. विजयाचा शिल्पकार बनेल का? विजयाच्या पताका खांद्यावर घेईल का?
क्षमता आहे मोठे फटके मारण्याची राकेश याच्याकडं. ग्रामीण क्रिकेट खऱ्या अर्थानं कित्येक वेळा ज्यानं गाजवलं आहे. वय वर्ष 40+ झाल्यानंतर 40+ खेळताना फलंदाज पाहतोय राकेश. चेंडूला बिगेट घेण्याचा प्रयत्न, मारण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. आता हा विजय कुठंतरी सुरी संघाचा डोकेदुखी झालेली आहे. अवघड जागेचं दुखणं झालं आहे. चला जरा स्पीडअप करा, वेल कमी घ्या. चेंडूला स्वीप केला ऑन साईडला. चेंडू जातो स्कोर ऑफ विकेट. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून भलताच आऊट झाला. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका. 1 बॉन्स एका टप्प्याने आउटफील्डमधून चांगले क्षेत्ररक्षण. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामधून फेक थोडीशी रॉंगीन आपण पाहिली. वेलकम. चेरोबा कोण या संघाचे एक अष्टपैलू खेळाडू सन्मानित दीपकजी मुकादम यांसाठी शुभ आगमन झाले. वेलकम. निश्चितच सध्या तालुका क्रिकेटचा आपण विचार केला तर कोण संघ रँकिंग नंबर मला वाटतं 1चं आहे आणि त्याच संघाचे अष्टपैलू खेळाडू दीपकजी मुकादम यांसाठी शुभ आगमन झालेले. वेलकम. अजय रायटम ओव्हरचा मार करताना गोलंदाज. चेंडूला स्विच काढण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट काढण्याचा प्रयत्न होता. खऱ्या अर्थानं रिव्हर्सचा फटका मारायचा असेल तर चेंडूची निवड फार महत्त्वाची असते. लगा तो आबाद नाही तो बरबाद. 6 चेंडू आणि 36 धावांची गरज. मिशन इज इम्पॉसिबल. आणि निश्चितच या ठिकाणी कोणाला तर मला वाटतं युवराज बनावं लागेल. नाईक कोणगावचे एक प्रसिद्ध जिम आणि त्या जिमचा मालक सन्मान्य भाई नाईक, सन्मान्य महेशजी नाईक. आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. तुमची जागा व्यासपीठावर आहे, प्रेक्षकामध्ये नाही. प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये या. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं देखील मनापासून स्वागत. आदरणीय चेंडूला फोर्स केले ऑन साईडला. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत टाइम स्ट्रोक. फुलेंचा चेंडू निश्चित होता. ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार होता असा मात्र घेता आला आणि चेंडू जातो मिडऑफला. आउटफील्डमधून चांगले क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. याचबरोबर जवळजवळ जयदुर्ग सुरी संघ पराभवाच्या मार्गावर.
काय कमालीचा चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाची फेक. हलकासा प्रश्न पंचाने विचारला, पंच मात्र संमत झाली नाही. थोडासा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, स्पर्श निश्चित कुठेतरी पाळा. प्रवासासाठी उत्तम दर्जाची बॅग. मस्त टाइम स्ट्रोक, चेंडू बॅटच्या आउटसाइड एज घेऊन जातो. शॉर्ट थर्ड मॅनला इनफिल्ड मधून चांगले क्षेत्ररक्षण, गुड कॅच, वेल जज कॅच. आणि ह्याच बरोबर बाजार उठला सुरी संघाचा. प्लेयर प्लेयर कर. शेवटच्या दिवसातील प्लेयर ऑफ डे याला काय आहे बोला, घ्या ना बिंदास घ्या. कोणाकोणाचा नाव सांगा फक्त. ए हो आम्हाला काम ते. चला, ज्या संघाकडे क्षेत्ररक्षण आहे त्या संघाचा कॅप्टन बिना बिल नंबर लगेच आपण आपलं क्षेत्ररक्षण लावा. गावदेवी अंजूर, अनिलदा तिथंच थांबा. क्षेत्ररक्षण आहे तुमच्याकडं, ते आधार तिकडे ठेवा.